तुम्हाला सर्दी Yes, झाली बहुतेक. yes. So, welcome everyone. Welcome to Sadeva classes. You're in standard 7 and we have started your history subjects we have started. Yesterday we have seen sources of history start केलं होतं, and yesterday we have seen material sources as well as written sources. There are three sources of history: material sources, written sources, and the last one is oral sources. बरोबर. बघा, आता आपण काय सुरू केलं होतं, काय सुरू केलं होतं. आता तुमच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे आणि आपल्याकडे वेळ पण कमी असल्यामुळे वी आर टेकिंग द लेक्चर सायमल्टेनियसली. तुमच्या सगळ्या दोघांना मला शिकवण्याची वेळ आहे, म्हणजे कारण त्याला पर्याय नाही आपल्याकडे. इतिहासाची साधने शिकत आहोत आपण. भौतिक साधने आपण शिकलो आणि लिखित साधने पाहिलेली आहेत. आता आपल्याला शिकायचं आहे मौखिक साधने. ते कोणती साधने शिकायची आहे? मौखिक साधने. बघा, आता मौखिक साधने म्हणजे काय, तर मौखिक संज्ञा म्हणजे तर काय, तर जी पिढ्यानपिढ्या बघा, पिढ्यानपिढ्या लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, त्याचबरोबर लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून काय होतं, तर आपल्याला त्यावेळेसचे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. आज तुम्ही जर विचार केला, की तुम्ही जर पाहिल्या असेल गोष्टी बऱ्याच वेळा, तर बघा, तुमचे आजी आजोबा कदाचित शिकलेले नसतील, पण तरी सुद्धा त्यांना बऱ्याचशा ओव्या येतात, त्यांना बऱ्याच त्यांना लोकगीते माहित असतात, त्यांना गोष्टी माहीत असतात. पण ते शिकलेले नसतात. कधी-कधी ते शिकलेले पण नसतात, पण त्यांना गोष्टी माहीत असतात. हे का होतं, की ही एक मौखिक परंपरा आहे, जी पिढ्यानपिढ्या चालू असते. ही पिढ्यानपिढ्या चालू असते बघा. तर मौखिक साधनांमध्ये काय-काय येतं? बघा, मौखिक साधनामध्ये काय-काय येतं आपण बघितलं. आता मौखिक साधनामध्ये काय-काय येतं? मी काल तुम्हाला अभ्यासून पाठवलं होतं. एक सेकंड हां. सॉरी, सॉरी गाईज. तर बघा, अशा प्रकारची साधनं जी आहेत, मौखिक साधनं, बरोबर. तर मौखिक साधनामध्ये काय काय येतं बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिलेलं आहे. मौखिक साधनामुळे जी साधनं ही एकमेकांना मुखाद्वारे पुढे पुढे पाठवली जातात. त्यात लोकगीते आहे, गाथा आहे, श्लोक आहेत, अभंग आहेत, पोवाडे आहेत, त्याचबरोबर म्हणी आहेत, कथा आणि मिथके या सर्वांचा याच्यामध्ये काय येतो, समावेश होत असतो. सर्वांचा समावेश होत असतो, बरोबर. परत सांगतो, रिपीट करतो बघा. व्हॉट आर द ओरल सोर्सेस? व्हॉट आर द ओरल सोर्सेस? बघा, what are the oral sources that we understand various aspects of folk life through folk literature traditionally passed. आता ट्रेडिशनली पास होतं ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. ओके, फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. अरे कुठे आलो, एक मिनिट. जनरेशन टू जनरेशन, राईट, जनरेशन टू जनरेशन. Generation to generation, these are the sources known as oral sources. These sources are known as oral sources. Some of the examples are oves, folk songs, povada, folk tales, legends, and myths. Such are sources known as oral sources. Okay, so oral sources include folk songs, gatha, shlokas, abhangas, povades or povadas, proverbs, money, legends, and myths. So these are the oral sources. You know very well that these sources are passed from one generation to the next. ठीक आहे, हे असं जनरेशन जनरेशन पुढे जात असतं पिढ्यानपिढ्या. आता हे काय होतं बघा, या वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केलं जातं. कोणकोणती साधनं पाहिली आपण? 3 प्रकारची साधनं पाहिली. कोणकोणती 3 प्रकारची साधनं पाहिली? एक होतं आपलं, सगळ्यात पहिलं आपण शिकलो होतो. कोणतं होतं ते? मौखिक साधन होतं. दुसरं होतं आपलं लिखित साधन. तिसरं होतं आपलं मौखिक साधन. भौतिक, लिखित, मौखिक. या साधनांच्या आधारे काय केलं जातं? इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहते. लक्षात घ्या, अखंडपणे चालू राहते. कारण संशोधन यासाठी करतात, की दिलेली माहिती खरी आहे की नाही, योग्य आहे की नाही त्याद्वारे. या संशोधनातून नवी साधने मिळतात, नवी माहिती आपल्याला समोर येत राहते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करणं करावं लागतं. इतिहासाचं पुनर्लेखन करावं लागतं. इतिहास लिहिताना एखादी चूक झाली असेल, तर ती चूक दुरुस्त करून पुन्हा इतिहासाचं लेखन करावं लागतं. पुनर्लेखन म्हणजे पुन्हा लेखन करावं लागतं. आपल्या आजी-आजोबांच्या काळातील, त्याचबरोबर आई-वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात तुम्हाला फरक पडल्याचं दिसते. हे साहजिकच आहे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना विचारा, त्यांच्या काळातील पुस्तकं वेगळी, आता तुम्ही आई-वडिलांची पुस्तकं वेगळी, आजी-आजोबांची पुस्तकं वेगळी आणि आता तुम्ही जे शिकता ती पुस्तकं वेगळी आहेत. बरोबर. एक पोवाडा पण दिला, तो पण वाचूया आपण. सो हिस्ट्री इज रिटन विथ द हेल्प ऑफ 3 सोर्सेस. हिस्ट्री इज रिटन विथ द हेल्प ऑफ 3 सोर्सेस. Which are the sources? Yes, Jay, tell me which are the sources? So Which are the oral three? sources, written sources, and material Very sources. good.
So even after it has been written down, research on it goes on continuously. Okay, history लिहिल्यानंतर सुद्धा there the research goes on continuously and with the help of that we get new sources and information come to light through this research. Then what happens? Then the history has to be written accordingly, rewritten accordingly. Rewritten चा अर्थ परत लिहिणे. Okay, you have to write it again, rewritten. So we can see that the history books of those of our parents, grandparents and differ to their certain extent. मग तुमचं पुस्तक तुमच्या मम्मी वडिलांचं आई वडिलांचं पुस्तक इतिहासाचं आणि तुमच्या आजी आजोबांकडे समजा ते शिकलेलं असतील तर त्यांची पुस्तकं यामध्ये फरक आहे. देयर इज अ लॉट ऑफ डिफरन्स. लॉट ऑफ म्हणजे बऱ्यापैकी फरक असतो. एक पोवाडा दिलाय तो पोवाडा पण आपण वाचून घेऊया आता आहो आपण समोर तर. ओके. हा पोवाडा आहे तानाजीचा पोवाडा. बरोबर? तानाजीचा पोवाडा आहे हा. हा पोवाडा कोणी लिहिला आहे? तुळशीदास शाहीर. कोणी लिहिला आहे? तुळशीदास शाहीर या माणसाने लिहिलेला आहे. या पोवाड्यात सिंहगड तुम्ही तानाजी पिक्चर बघितला असेल. आता पिक्चर आलेला बघा. तानाजी मालुसरेवर पिक्चर निघाले तानाजी म्हणून त्याचे अजय देवगणने त्यांचा रोल वगैरे केलेला आहे. येस सर, बघितला हां, सर. गुड. तर त्या पोवाड्यामध्ये जो सिंहगडचं जे मोहिमेचे वर्णन केलं, आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असं ते तानाजी मालुसरे म्हणाले होते शिवाजी महाराजांना. तर त्या पोवाड्यामध्ये तानाजी, त्याचबरोबर शेलार मामा, शिवाजी महाराज, वीर माता जिजाबाई यांची सुंदर अशी काय आहे स्वभावचित्र दिलेली आहेत. स्वभावचित्र दिलेली आहेत. तर पोवाडा आपण बघूया. तुमच्या इंग्लिशमध्ये पुस्तकात सुद्धा मराठीमध्ये पोवाडा दिलेला आहे. तुम्ही जर बघाल तर पुस्तक पोवाडा हा तुमच्या मराठी लँग्वेजमध्ये दिलेला आहे. काय पोवाडा आहे बघा, चला वाचूया आपण पोवाडा. मामा मामा बोलाया तो लागला 80 वर्षीचा म्हातारा. काय लागला? मामा बोलाया तो लागला 80 वर्षीचा म्हातारा. लगीन राहिले रायबाचे तो मजला सांगावी. माझ्या तानाजी सुभेदारा जे गेले सिंहगडाला. त्याचे पाठीरे पाहिले नाही पुढारे पाहिले. ज्याने आंबा रे खाईला वाटा बुजरा लाविला. त्याचे झाड होऊनी आंबे बांधले. किल्ला हाती नाही आला. सिंहगड किल्ल्याची वार्ता. काढू नको तानाजी सुभेदारा. जे गेले सिंहगडाला ते मरून शानी गेले. तुमचा सपाटा होईन असे बोलू नको रे मामा. आम्ही सुरमध्ये क्षत्रिय नाही भिनार मरणाला. बरोबर? तो किल्ला जो आहे तो किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे गेले होते आणि तो गड आला पण सिंह गेला असं शिवाजी महाराजांनी त्यावेळेस म्हटलं होतं. हा एक पोवाडा, सुंदर असा पोवाडा, असे अनेक पोवाडे आपल्या शाहिरांनी लिहून ठेवलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय बघा, परत पोवाडा तुमच्या हा The Povada of Tanaji. आपण तो पोवाडा वाचला, फक्त तुम्हाला इन्फो सांगतो काय त्याच्यामध्ये. So this Povada was given below is the extract from the Povada composed. हा extract हा पूर्ण पोवाडा नाहीये. Composed by तुळशीदास शाहीर. कोणी लिहिला आहे? तुळशीदास शाहीर. The person is the तुळशीदास शाहीर. He portrays the कोंढाणा campaign. कोंढाणा campaign तो पोर्ट्रेट करतोय. ओके, हाऊ वॉज इट हॅपन. आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे स्टँडर्ड 4 ला तुम्ही शिकलेला आहात. गड आला पण सिंह गेला. यू नो व्हेरी वेल. द पोवाडा कंटेन्स, आता पोवाडामध्ये कोण कोण होतं? द पोवाडा कंटेन्स ब्युटिफुल कॅरेक्टर स्केचेस ऑफ तानाजी, शेलार मामा. तुम्ही जर कधी उमरठेला गेलात, पोलादपूर, रायगडमध्येच आहे माझ्या मते. हा, रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर एक ठिकाण आहे. त्या पोलादपूरच्या जवळ एक गाव आहे यांचं उमरठे. त्या गावाला गेलात तर त्यांचं ते गाव आहे शेलार मामा आणि तानाजी मालुसरे यांचं. त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. खूप छान ठिकाण आहे. मी जाऊन आलेलो आहे. तुम्ही पण पाहून या. शिवाजी महाराज, वीर माता जिजाबाई एटसेट्रा. शिवाजी महाराज, वीर माता जिजाबाई एटसेट्रा यांचे काय आहेत? स्केचेस आहेत. आवाज बंद ठेवायचा बाळांनो तुमचा. ठीक आहे, हे वाचून दाखवलं, पुन्हा वाचत नाही मी. नॉट रिपीटिंग अगेन. तुम्ही वाचा, छान आहे ते. नाव पुढे काय दिलं तुम्हाला? इव्हॅल्युएटिंग. बघा, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन तुमचा शेवटचा पाठ आहे. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. बरोबर, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. आता यात काय बघा, ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यांतील अस्सल साधने कोणती आणि बनावट साधने कोणती हे तुम्हाला शोधावं लागतं. कारण प्रत्येक व्यक्ती, समजा तसं अनेक इतिहासकार असतात, परंतु बऱ्याच वेळा इतिहास असं लिहिताना काही माहिती लपवली जाते किंवा काही माहिती आपल्या पद्धतीने मांडली जाते. त्यामुळे कसं होतं की कधी-कधी काही साधनं ही अस्सल असतात, खरी असतात, काही साधनं ही बनावट असू शकतात, खोटी असू शकतात. ते आपल्याला शोधणं आपलं काम आहे. त्याचबरोबर अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा सुद्धा ठरवावा लागतो. काही-काही लेखक हे खरे बोलतात की खोटे बोलतात हे पण महत्वाचं आहे. त्यांचा त्यावेळेस त्या व्यक्तीशी काही हितसंबंध होता का?
बरोबर. तर एखाद्या व्यक्तीचा जर काही राजे संबंध असेल, तर तो व्यक्ती त्यांची चांगलीच माहिती आपल्या समोर मांडणार आहे, परंतु वाईट माहिती मांडणार नाही. त्याचबरोबर काही काळ कसा होता, राजकीय दबाव काय होता त्यावेळेस यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे. बघा, काही-काही माहिती नुसती ऐकलेली असते. ऐकीव आहे की त्यांनी स्वतः लिहिलेली, पाहिलेली आहे, याला सुद्धा महत्त्व असते. एखादी माहिती ऐकणे आणि एखादी माहिती स्वतः पाहणे यामध्ये फरक आहे. बरोबर. कोणी ऐकणं, कोणी तुम्हाला सांगितलं हे असं-असं आहे आणि तुम्ही पाहिलं, त्याला फरक असतो. बरोबर. त्याचबरोबर लेखनातील अतिशयोक्ती आहे, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचा सुद्धा विचार करावा लागतो. अतिशयोक्ती म्हणजे काय? तर एखादी गोष्ट खूप मोठी करून सांगणे. बरोबर. एखादी गोष्ट खूप मोठी करून सांगणे त्याला म्हणतात अतिशयोक्ती. जसं का आता कोरोनाच्या बातम्या. कधी-कधी बातम्या पाहताना असं वाटतं काही-काही चॅनल्सवाले एखादी बातमी अशी अतिशयोक्त करून दाखवतात, की आपण खूप घाबरून जातो वगैरे. तर इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती ही एकांगी असते, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्षात ठेवा. कधी एखादी गोष्ट अतिरंजित करून दाखवली असते. जसं आता एखादा पिक्चर वगैरे बघा. पिक्चर कसा अतिरंजित करून दाखवला असतो, बराच काय त्याच्यामध्ये घडामोडी दाखवतात. अशा प्रकारे एखादी माहिती, साधी-सुधी माहिती सुद्धा ती अतिरंजित करून दाखवू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची तुम्हाला दक्षता घेणे गरजेचं आहे. तर इतिहास लेखनात लेखकाचा काय महत्त्वाचा असतो? निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. समजलं? ठीक आहे. शेवटचा पार्ट तुम्हाला सांगून देतो आणि सर क्वेश्चन आन्सर्स सर पाहूया. ओके, क्वेश्चन आन्सर पाहूया आपण. See, evaluating the sources of history. If we have to evaluate the source of history, right? Evaluate म्हणजे काय? खरं आहे की खोटं आहे? It is necessary to take certain precautions before asking these sources of history. Using this source of history, we have to examine. काय examine करायचं? Their authenticity. Authenticity योग्य आहे की नाही आहे? खरं आहे की नाही आहे? कोणी काही आपल्याला सांगितलं आपण विश्वास ठेवू शकत नाही. And see which are the genuine. Genuine म्हणजे खरं खरं काय आहे? Genuineचा अर्थ काय? खरं काय आहे? बरोबर की नाही? एखादी गोष्ट खरी पाहिजे, जेन्युइन पाहिजे, खोटी नकोय. अँड व्हिच आर फेक आणि फेक काय? कोणतं फेक आहे, कोणतं खोटं आहे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. फेक म्हणजे खोटं, जेन्युइन म्हणजे खरं, राइट? So the quality can be determined with the help of internal standards. We also have to study the integrity of the writers and their personal interest, the period in which they lived, and the political pressures on them. We also have to study these things also. Then it is also important to see whether they rely on a hearsay. Hearsay means सांगितलं मी नुसतं ऐकलं, कोणतरी ऐकलं आणि मग लिहिलं असं नाही पाहिजे. ऑर टू गिव्ह द आय विटनेस. आय विटनेस म्हणजे काय? प्रत्यक्षदर्शी. लक्षात घ्या. आय विटनेसचा अर्थ तो प्रत्यक्षदर्शी. आता हा शब्द मी ऐकला असेल, आय आय विटनेस, प्रत्यक्षदर्शी. एखादा गुन्हा कुठेतरी घडला असेल किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला असेल, तर त्या ठिकाणी आजूबाजूला जे लोक आहेत ज्यांच्या समोर ही घटना घडलेली आहे, तर त्या लोकांना म्हणतात आय विटनेस. काय म्हणतात त्याला? आय विटनेस किंवा प्रत्यक्षदर्शी. आय विटनेस किंवा सर प्रत्यक्ष बोल बोल. सर त्याला पोलीस लोक स्टेटमेंट्स पण बोलतात ना. स्टेटमेंट नसतं त्याला. त्यांचे स्टेटमेंट घेतात ते, की बाबा हे कळलं, तुम्ही इथे होते, कसं झालं, काय झालं? बिकॉज दे आर द आय विटनेसेस. त्यांच्यासमोर घडलेली घटना असते, त्यामुळे त्यांना त्यांच्या गोष्टीवर जास्त लक्ष. आता आय विटनेसेस आता सध्या कॅमेरे पण आहेत. तुम्हाला माहिती आहे सीसीटीव्ही कॅमेरे बऱ्याच ठिकाणी लावले असतात. हो सर. दे आर ऑल्सो कन्सिडर टू बी आय विटनेसेस. दे आर ऑल्सो कन्सिडर टू बी आय विटनेसेस. हे कन्सिडर करतात ना. कारण लोकांची माहिती खरी असू शकते किंवा नसू शकते, परंतु कॅमेरा तर खोटं बोलणार नाही. Okay, so camera will give you the exact details of the happening or what happened there. Now we need to consider the exaggerations, metaphors, and the literacy devices they use. Their information has to be verified with the help of other contemporary sources. The information may be one-sided, contradictory, or exaggerated. Exaggerated म्हणून सांगितलं. Exaggerated म्हणजे काय? अतिरंजित करून सांगणे. Okay. It has to be seen in proper perspective. The sources have to be subjected to a critical analysis. The author's impartiality and neutrality are very important sources. Sorry, are very important in writing history. Right? ठीक है. Now let's see some of the question and answers. Okay. चला fast question answers तुम्ही पहिलं. Question number 1. Complete the names of the following source of history. Fast. चला complete करा. तुमच्या समोरच पुस्तक तुमच्याकडे असेल तर ओपन करायचंय. चला पटकन पाठवा उत्तर. चुकले तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चौकोनात दिलेली आयती साधनांची नावे शोधून काढा. फास्ट. चला. चुकले तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फास्ट. सर पोवाडे. हा नाही नाही. पोवाडे. सी 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 व्हॉट यू डू. तुम्हाला काय दिलं बघा. सी आता बघा इथे काय दिलंय? एल डॅश 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 डी.
त्यानंतर टी डॅश 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 एच हे पूर्ण करायचं तुम्हाला. गेटिंग? क्वेश्चन नंबर 1 इंग्लिश मीडियम तुम्हाला असं पूर्ण करायचं आहे. आणि मराठी मीडियमच्या मुलांना किंवा सेमीवाल्यांना तुम्हाला त्यातून शोधायचे आहेत. ट्राय करा, चुकलं तर चालेल, मला टाईप करून पाठवा. आणि मराठीवाले तुम्ही वाटल्यास कसं सांगणार तुम्ही सांगा तोंडी मला काय काय याच्यामध्ये चुकलं तरी चालेल, प्रॉब्लेम न घेऊ. बरेच गोष्टी समोर समोर तुमच्याकडे आहेत. ठीक आहे, हे बघा. आणि पुस्तक असेल तर बघा, तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. नसेल तर मी तुम्हाला दाखवतोय आलटून पालटून. कोणी पाठवलं आन्सर मला? येस, तन्मयने पाठवलं का आन्सर? कुणाल, दंतकथा. कुठे कुणाल? दंतकथा. एक मिनिट कुणाल, चेक करतो मी. दंतकथा, बरोबर कुणाल, बरोबर तुझं दंतकथा. चला नेक्स्ट. चुकलं तर झाले, बिंदास पाठवा, टेन्शन नाही घ्यायचं. अभ्यास करताना चुकलं पाहिजेच, किंवा म्हणजे चुकलं तरी चालतं. इथे बघा ना, तारीख आहे तुमच्याकडे, बखर आहे. शोधा फटाफट, हे तुम्हाला मिळेल ना क्वेश्चन. सर शिलालेख. शिलालेख पाठवलं का तू? शिलालेख कुठे आहे? शिलालेख, बरोबर. येस, व्हेरी गुड. चला शोधा अजून. चर्च. चर्च. चर्च, बरोबर. चर्च असं नाही, चर्च नाही ना का? हा ठीक आहे, चर्च पण चालेल. चला पुढे. चर्च, हा तुमची वास्तू आहे ना ती, बरोबर. चर्च, पुढे. येस, इंग्लिश मीडियम गाइस, चलो. श्लोक. श्लोक. श्लोक सर. येस, बरोबर आहे. श्लोक, श्लोक आहे का पण कंटिन्यू आहे का? श्लोक, श्लोक. पच्या बाजूला या साईडला. बरोबर बरोबर, ठीक आहे. येस गाइस, गेटिंग 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 गेटिंग. चला पूर्ण करा, ते सोपं आहे. पुढे सांगतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 कोणी पाठवलं का आन्सर मला? येस, तन्मयने पाठवलं का आन्सर? पोवाडा, बरोबर आहे. पोवाडे, बरोबर आहे. चलो, आता स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? बघा, स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? तर बघायचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? बघा, सगळ्यात पहिल्या पानावर तुमचं उत्तर बघा ते. इथे बघा, स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, तुम्हाला इथे दिलं उत्तर. एक मिनिट. स्मारक 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 स्मारक. सर पेज नंबर 1 मध्ये आहे. काय का उत्तर? 2 मिनिटं बाळा, बघू आपण. हा हा हा, एक सेकंड, वर गेलो वाटतं उत्तर ते. भौतिक साधनांच्या खाली. बहुतेक साधने, हा इथे बघा. इथे आहे बघा, स्मारकांमध्ये. इथे बघा, स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ, ठीक आहे, यांचा समावेश होतो. फक्त स्मारकांमध्ये एवढा समावेश होतो. तर इमारतींमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणीवास, सामान्यांची घरे यांचा समावेश होतो. ठीक आहे. गेटिंग उत्तर, गेटिंग द आन्सर. क्वेश्चन नंबर 1 सी. काय क्वेश्चन तुमचा? व्हॉट डू मॉन्युमेंट्स इन्क्लूड? व्हॉट डू मॉन्युमेंट्स इन्क्लूड? बघा, इथे उत्तर तुमचं. फर्स्ट 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 येस, कुणाला सांगितलं पण उत्तर इथे बघा. मॉन्युमेंट्स इन्क्लूड इथे आहे बघा. कुठे गेलं रे मॉन्युमेंट? हा इथे. मॉन्युमेंट्स, सी हिअर. मॉन्युमेंट्स इन्क्लूड समाधीज, ग्रेव्स, विरगळ अँड बिल्डिंग्स ऑल इन्क्लूड. इथपर्यंत येते चालेल विरगळ पर्यंत, किंवा मग पुढचं कंटिन्यू केलं चालू तुम्हाला. मिनिस्ट्रियल मॅन्शन्स, क्वीन्स पॅलेसेस, क्वीन्स क्वार्टर्स वगैरे एटसेट्रा. राईट. नेक्स्ट, पुढे काय तुम्हाला प्रश्न दुसरा? काय प्रश्न बाळांनो, सांगा बरं. तवारीख म्हणजे काय? सांगा, तवारीख म्हणजे काय? कुणाला सांग, तवारीख म्हणजे काय? इथे बघा. तौरिक म्हणजे घटनाक्रम. इथे दिलं बघा, तवारीख म्हणजे काय? घटनाक्रम. तवारीख म्हणजे काय? तवारीख किंवा तारीख म्हणजे काय? घटनाक्रम. तवारीख किंवा तारीख म्हणजे काय? घटनाक्रम. सोपं उत्तर आहे ते. बघा, परत सांगतो बघा. व्हॉट डू मीन बाय तवारीख और तारीख? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज अ तारीख? इथे बघा, तारीख तारीख तारीख. येस, हिअर इट इज.
तवारीख और तारीख. तवारीख और तारीख means the sequence of events. The sequence of events. ठीक आहे, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स. पुढे काय दिला प्रश्न बघा आता अजून तिसरा प्रश्न आहे तुम्हाला. इतिहास लेखात लेखाचे कोणते पैलू महत्वाचे असतात हे सगळ्यात शेवटी आपण शिकलो बघा. इथे सगळ्यात शेवटी तुम्हाला उत्तर यायचं. हा बघा इथे उत्तर तुमचं. इतिहास लेखनात लेखकाचा सगळ्यात शेवटची ओळ बघा. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्वाची असते. गेटिंग समजतं उत्तर. ठीक आहे बघा इथे. व्हॉट क्वालिटीज ऑफ द ऑथर आर इम्पॉर्टंट. व्हॉट क्वालिटीज ऑफ द ऑथर आर इम्पॉर्टंट इन द रायटिंग ऑफ हिस्ट्री. इन द रायटिंग ऑफ हिस्ट्री. येस इथे दिलं बघा. ओके. द ऑथर्स impartiality. कसं वाचणार? The author's impartiality and neutrality are very important in writing history. Are important writing history, right? Then पुढचा क्वेश्चन सांगा आता. तुम्ही सांगा, सोपं आहे. येस प्रतीक्षा. गटात न वाचणारा शब्द. प्रतीक्षा सांग पहिले उत्तर. भौतिक साधने, लिखित साधने. प्रतीक्षा सांग. लिखित साधने. व्हेरी गुड. लिखित साधने. कुणाल सांग दुसरं. कुणाल टेल मी सेकंड. कुणाल दुसरं सांग ना. स्मारके, लाणी, लेणी, कथा. काय नाणी. बरोबर. नाणी नाही. काय येणार? कथा येणार. कथा काय येणार कुणाल? कथा. कारण स्मारके, नाणी, लेणी हे सर्व काय आहे? भौतिक साधने आहेत. आणि कथा हे काय आहे? मौखिक साधन आहे. बरोबर. येस. तन्मय टेल मी द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 3-1. ऑड मॅन आउट. तन्मय फर्स्ट सांग. जय सेकंड सांग. रिटर्न सोर्सेस. अनरिटर्न सोर्सेस कळलं का? रिटर्न सोर्सेस आहे ना, मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस, अनरिटर्न सोर्सेस. आणि इथे काय ना तुमचं स्टोरेज. राईट. काय ना स्टोरेज येणार. समजलं? स्टोरेज. हा चला परत. येस प्रतीक्षा 3 नंबर सांग मला. भुर्जपत्रे वगैरे. आणि कुणाल 4 नंबर सांग. भुर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे. प्रतीक्षा 3 नंबर. कुणाल 4 नंबर. फास्ट. आता भुर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ आणि चित्रे सांगा. कोण दिले नाही काय त्याच्यामध्ये? मंदिर टाइप करून पाठव. चौथं काय? तवारिखा. बरोबर आहे. तवारिखा. आणि तिसरं काय प्रतीक्षा? भुर्जपत्रे. कसं काय? भुर्जपत्रे, मंदिरे, भुर्जपत्रे, ग्रंथ, चित्र हे सर्व तुमचं लिखित साधन आहे. भौतिक साधन आहे. कळलं का? येस. तन्मय अँड जय टेल मी थर्ड अँड फोर्थ. तन्मय फोर्थ सांग. जय थर्ड सांग. भुर्जपत्रास नाही. कसं काय भुर्जपत्र येणार? सर टेम्पल्स. ओके. द आन्सर इज टेम्पल बिकॉज टेम्पल इज अ मटेरियल सोर्स अँड भुर्जपत्रास डिटाइज पेंटिंग्स हे काय तुमचे रिटर्न सोर्सेस. तन्मय सांग फोर्थचा आन्सर. मी सांगू? तन्मय थांब ना. तन्मय सांगू ना. चुकलं तर चालेल. तन्मय टेल मी द आन्सर. तन्मयने पाठवले आन्सर मला. थांब. तारीख. राईट. तारीख. TR. Now question number 4. Explain the following concepts. Material sources, return sources, oral sources. तुम्ही करू शकता की नाही? कॅन यू फाइंड? येस सर आम्ही करू. संकल्पना स्पष्ट करा. भौतिक साधने, भौतिक साधने, लिखित साधने आहे तुमच्याकडे. क्वेश्चन नंबर 5. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? हे तर उत्तर इथे बघा. या ठिकाणी उत्तर आहे बघा. दिसतं तुम्हाला? 5चे उत्तर इथे या ठिकाणी आहे. तर तुम्ही काय करणार? तुमचा याचा लिहिणार. जेवढी माहिती यातून लिहिता तुम्ही याचे लिहू शकता या पॅराग्राफ मधून, शेवटच्या पॅराग्राफ मध्ये. गेटिंग? So question number 5. Is it necessary to evaluate sources of history? Give your opinion. लास्ट पॅराग्राफ आपण बघितला ना. दिस लास्ट पॅराग्राफ. त्यात तुम्हाला आन्सर मिळेल. सो हे तुम्ही पण शोधा. सगळं मी देणार नाही तुम्हाला. देन क्वेश्चन नंबर. ओके. पुढे काय बघा. क्वेश्चन नंबर 6. तुमच्या मतल्या एक क्वेश्चन 6 जमला तर करा, नाही तर राहू द्या.
शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. उत्तर आहे ऑलरेडी याचं पण आपल्याकडे. आणि मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समज, हे सुद्धा तुम्हाला उत्तर मिळेल. का देऊ उत्तर तुम्हाला? प्रतीक्षा, कुणाल, यू वॉन्ट आन्सर किंवा तुम्ही शोधाल? क्वेश्चन नंबर 6. A stone inscription is considered to be an authentic source of history. Oral sources reveal various aspects of people's lives. मिळेल का उत्तर? का देऊ तुम्हाला उत्तर शोधून? नाही ना, मिळेल तुम्हाला. आता पुढे आपल्याला शिकायचं आहे शिवपूर्वकालीन भारत. हा आपण घेणार आहोत मंडे, राईट? एक सेकंड. प्रतीक्षा, ओके, चलो.